आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील खिरमाणी गावात तमाशा व कार्यक्रमातून निर्माण झालेल्या वादानंतर सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून आज गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी निषेध आंदोलन छेडले। मिळालेल्या माहितीनुसार खिरमाणी गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना बाहेरून आलेल्या काही तरुणांनी महिलांवर खडे मारणे तसेच अश्लील हावभाव करणे असं गैरप्रकार केले। या कार्यक्रमस्थळी तणावाचं वातावरण यामुळे निर्माण झाले। नागरिकांनी तातडीनं गावचे लोकनियुक्त सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांच्याकडे तक्रार केली। तक्रारीची दखल घेत सरपंच व पोलीस पाटील यांनी संबंधित तरुणांना समज देत गावात अशा प्रकारचं वर्तन सहन केलं जाणार नाही असा इशारा दिला। मात्र याचाच राग मनात धरून काही तरुणांनी सूड उगवण्याचा कट रचला। परवा रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास सरपंच बाबाजी भदाणे व पोलीस पाटील संदीप शिरसाट घरी परतत असताना आरोपींनी नामपूर येथून आणखी काही जणांना बोलावून त्यांच्यावर अचानक हल्ला केला। दोघांनाही बेदम मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये संताप उसळला। आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पिंजून काढलं, मात्र आरोपी मिळून आले नाहीत। त्यानंतर काल सकाळपासून ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशन इथं ठिय्या आंदोलन सुरू केलं। जखमी सरपंच व पोलीस पाटील यांना तातडीनं मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे सरपंच बाबाजी भदाणे हे दिव्यांग असल्यानं त्यांच्या हल्ल्याचा निषेध अधिक तीव्र स्वरूपात व्यक्त होतोय। या घटनेच्या निषेधार्थ आज 23 एप्रिल रोजी खिरमाणी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। सकाळी 9 ते 11 यावेळी खिरमाणी फाटा इथं ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। आंदोलनादरम्यान सटाणा रामपूर महामार्ग काही काळ बंद राहिल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। आणत मारत होते ये मी गेलो उतर राहिला, मला तर धक्का मारला यांनी। इतका त्या पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही दाबलेला आहे। तुमच्यावर काहीच उपटणार आणि काहीच होणार सर, दाबलेला आहे आम्ही असं यांनी सांगितलं आहे। आमच्यावर काहीच होऊ शकत नाही। तुम्ही नागपूरच्या 4 फाटा राहिले तर तुमचा सरा भुगा करून टाकेल। तर चेहरा लक्षात ठेवा, यांना पोलीस वापरी यायचं नाही, ते नाहीचं द्यायला असं सांगितलं त्यांनी। लायसन काढले आहे का? मग आमच्या गावात येऊन तमाशा पाहिला तर कशा भानगडी करायचं? नागपूरमध्ये यायचं नाही। ज्यांनी बोलावलं आहे आमच्या गावात त्यांना सुद्धा बोलून घ्या, नाव विचारून सोपं नाही। माझा एकच मुलगा आहे, मला तेवढा मला काय मुलगी आहे का नाही त्याच्यावर आमची निशाणी आहे। जो कमी जास्त झाला असतं तर काय केलं असतं मी?